कधीकधी एखाद्या नात्याचा शेवट हा दुःखाचा नसतो, तर मुक्तीचा आरंभ असतो. आजची कथा आहे एका आईची, जिने आयुष्यभर सहन केलं, तुटली पण मोडली नाही. आणि एका मुलीची, जिने शेवटी आपल्या आईला पुन्हा जगायला शिकताना पाहिलं. व्यसन फक्त एका माणसाला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला पोखरतं. पण या अंधारातूनही एक प्रकाश जन्म घेतो, नव्या सुरुवातीचा. ऐका ही मनाला भिडणारी कथा, व्यसन. सायलीने घरात पाय ठेवताच तिला वेगळीच प्रसन्नता जाणवली. आज घरात मद्याऐवजी उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. तिने आपल्या बॅग्स हॉलमध्येच ठेवल्या व ती घाईघाईकच आईला शोधायला आत गेली. जाता जाता तिची नजर देवघराकडे गेली. देवघरात लावलेला दिवा, त्याचा मंद प्रकाश मनाला वेगळीच उभारी देत होता. घरात एक प्रकारची शांतता होती. थोडं अस्वस्थही वाटत होतं, पण ती शांतताही हवीहवीशी वाटत होती. ती आपल्याच विचारात बेडरूममध्ये पोहोचली. आई खिडकीतून बाहेर बघत आरामखुर्चीत पाठमोरी बसली होती. अरे, ही तर बाबाची जागा. आईला कधीच मी इथे बसलेलं बघितलं नाही. एकटं वाटत असेल का तिला? खरंच बाबाची आठवण येत असेल? सायलीच्या मनात विचार आला. तिने हळूच जाऊन आईच्या खांद्यावर हात ठेवला. बाजूला ठेवलेली खुर्ची खेचून आई जवळ बसली. खुर्चीचा चरकण आलेला आवाजही त्या शांततेत खूप मोठा वाटला. काळजीने हात हातात घेऊन ती काही बोलणार तितक्यात आईच म्हणाली, आलीस? काही बोलू नकोस. खरं तर मला कळतच नाहीये, तुझे वडील गेले म्हणून दुःख करत बसू की खूप वर्षांनी मोकळ्या झालेल्या या श्वासाला स्वच्छंद बागडू देऊ. खरं तर खूप हलकं वाटतंय ग. मनावरचं सगळं मळभं दूर झालं व ना, तसं झालंय माझं. लोक येतायत, सांत्वनं करतायत, पण खरं सांगू, सगळंच खोटं वाटतंय. न झालेल्या दुःखाला कशाला हवंय सांत्वन? मध्ये मध्ये माझंच मन मला खाते ग. वाटतं नवड्याच्या जाण्याचं काय हे असुरी समाधान. पण मग आयुष्याचा चित्रपट वेगाने डोळ्यासमोर येतो आणि माझं मन शांत होतं. घरच्यांचा विरोध पत्करून केवढा विश्वास ठेवून लग्न केलं होतं याच्याशी. माणूस म्हणूनही चांगला होता ग निलय. तुझा जन्म झाला तेव्हा किती आनंद झाला होता त्याला. पण कशी, कुठून, कधी ती दारू त्याच्या आयुष्यात आली आणि त्याच्यातली माणुसकीच हिरावून गेली. आत्तापर्यंत प्रेमच देणारा तो आता हळूहळू सगळंच बिघडत चाललं होतं. व्यसनाच्या आहारी गेल्यावर त्याने मला बायको म्हणून तर सोडाच, पण माणूस म्हणूनही वागवलं नाही. 5 वर्षाची मुलगी बाजूला झोपली असताना माझ्या मनाचा कुठलाही विचार न करता तो माझ्यावर तुटून पडायचा. त्याला कसलंही भान नसायचं. आणि मी तू उठू नयेस म्हणून तोंडातून अवाक्षरही न काढता घट्ट मिटलेल्या डोळ्यांमधूनच अश्रू गाळत निपचित पडून राहायचे. सायली स्तब्ध होऊन आईचा शब्द न शब्द ऐकत होती. तिला काही ठाऊक नव्हते असे नाही, पण आई इतकं भरभरून मोकळेपणाने मुली वा मैत्रीण समजून पहिल्यांदाच बोलत होती. सायली, तुला वाटत असेल ना ग, इतकी कशी दुबळी तुझी आई? पण नाही घेऊ शकले ग मी काही निर्णय. कधी माहेरचे दरवाजे बंद झाले म्हणून, कधी समाजासाठी म्हणून, तर कधी तुझ्यासाठी म्हणून. स्वतःलाच कारणं देत बसले. पण नव्हती ग मी तेवढी गंभीर. निलयच्या या सवयीने सासरची माणसंही तुटली. तुझ्या मैत्रिणींचंही आपल्याकडे खेळायला येणं बंद झालं. शेजाऱ्यांसमोर तर रोजची शोभा ठरलेलीच होती. पण एक मात्र तेवढंच खरं की याची झळ तुला पोचू नये यासाठी मी आटोकाट प्रयत्न केले. आता माझं विश्व तूच तर होतीस. पण मनावर दगड ठेवून मी तुला बोर्डिंगला घालायचा निर्णय घेतला. तेव्हाही खूप कलह झाले, पण तू गेल्यावर तर निलयला काहीच धरबंध राहिला नाही. पण मग मीही माझा विरोध उघडपणे दर्शवू लागले. खूप प्रयत्न केला ग त्याला यातून बाहेर काढण्याचा, पण शेवटी रोगच तो. सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. कालांतराने त्याचं शरीर खंगत गेलं आणि माझं मन. त्या दिवशी जेव्हा पोलिसांनी येऊन त्याच्या मरणाची बातमी दिली ना, तेव्हा जीव पिळवटून निघाला ग माझा. आपण ज्याच्यावर प्रेम केलं होतं त्याला असा मृत्यू यावा, रस्त्याचा नालीजवळ? पण तो भावनांचा पहिला आवेग ओसरला आणि मन शांत झालं. गढुळेलं पाणी खाली बसून वर स्वच्छ पाणी येताना तसं झालंय माझ्या मनाचं. अचानक खुर्चीवरून उठून ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. एक सुस्कारा टाकून म्हणाली, एखाद्या माणसाच्या नसण्याने इतरांच्या आयुष्यात असे सकारात्मक बदल घडू शकतात हे पटायला कठीण असलं तरी आपल्या आयुष्यातील सत्य आहे. असो, इतके वर्ष एकाच शहरात राहून तुला दूर ठेवावं लागलं सायू. पण आता नाही. यापुढे मी ठरवलंय, आपणही स्वतःला एक व्यसन लावायचं. स्वच्छंदी जगण्याचं व्यसन. उशिरा का होईना एक नवीन सुरुवात करायची. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगायचा, या घराला घरपण देण्यासाठी. सायलीने आईला घट्ट मिठी मारली. दोघींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. आईने कॉफी आणली.
रेडिओ ऑन करून दोघी मायलेकी बऱ्याच दिवसांनी निवांत बसून वाफाळलेल्या कॉफीचा आस्वाद घेत होत्या. रेडिओवर गाणं सुरू होतं. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. आज आंसू है कल है हसी, आज गम है तो कल है खुशी. प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीचा दरवाजा असतो. जखमा खोल असल्या तरी वेळ आणि धैर्य त्यांना भरून काढतात. आणि कधीकधी स्वतःसाठी जगणं हेच सर्वात मोठं धैर्य असतं. व्यसनातून तुटलेल्या आयुष्यातूनही स्वच्छंदी जगण्याचं एक नवीन व्यसन लागू शकतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच कथा आपल्याला जगायला शिकवतात.